मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन यामधील फरक पाहणार आहे। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 1, द एक्सचेंज ऑफ गॅसेस बाय नोज इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 1, द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन cell and tissue fluid is called as internal respiration. External respiration मधील मुद्दा क्रमांक 2, it involves the process of breathing आणि internal respiration मधील मुद्दा क्रमांक 2, it does not involve the process of breathing. External respiration मधील मुद्दा क्रमांक 3, it occurs in lungs म्हणजे ही प्रक्रिया फुफ्फुसामध्ये घडून येते। इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 3, इट ऑकर्स इन बॉडी टिश्यू म्हणजेच इंटरनल रेस्पिरेशन हे शरीराच्या ऊतींमध्ये घडून येते। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 4, इट ऑकर्स बिटवीन द बॉडी अँड द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजेच ही प्रक्रिया शरीर व बाह्य पर्यावरण यामध्ये घडून येते। इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 4, इट ऑकर्स ॲट द सेल्युलर लेव्हल म्हणजेच ही प्रक्रिया शरीरातील पेशी स्तरावर घडून येते। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 5, इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस म्हणजेच ही एक यांत्रिक प्रक्रिया आहे आणि इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 5, इट इज अ केमिकल प्रोसेस म्हणजेच ही एक रासायनिक प्रक्रिया आहे।